गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मित्रांनो, आज आहे गुरुपौर्णिमा। सर्व गुरूंना आपण वंदन करूया। गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात। याच पौर्णिमेला व्यास पौर्णिमाही म्हटलं जातं। आपल्या संस्कृतीत गुरूंचे स्थान श्रेष्ठ आहे। गुरुकडून आपल्याला ज्ञान मिळत असतं, पण अर्थातच गुरु या शब्दाचा अर्थ केवळ मानवी गुरु असा मर्यादित नाही बरं का। आपण ज्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकतो ते आपले गुरु। नदी वाहते, फुले फुलतात, पण स्वतःसाठी नाही, इतरांसाठी, आणि आपल्याला परोपकाराची जाणीव करून देतात। म्हणून निसर्ग हा एक श्रेष्ठ गुरु आहे। आणि असं म्हटलंसुद्धा, बिन भिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु। जे गुरु आपल्याला ज्ञान देतात त्यांच्याबद्दल आपण नेहमीच आदर ठेवतो। आज तो आदर श्रद्धा व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा। आपले पहिले गुरु, जीवनाच्या शाळेत ज्यांनी आपल्याला उभे राहायला शिकवले असे आपले आईवडील, त्यांना सर्वप्रथम वंदन। मित्रांनो, आपण कोणाकडे शिकलात हा प्रश्नसुद्धा तुमचे गुरु कोण हे जाणून घेण्यासाठी केलेला असतो। मी कच्च्या गुरुचा चेला नाही बरं का, असं जेव्हा एखादा शिष्य म्हणतो तेव्हा तो आपल्या गुरुबद्दल सार्थ अभिमान व्यक्त करत असतो। तर पूर्वीपासून कितीतरी शिष्यांनी आपले गुरुबद्दल भक्ती श्रद्धा व्यक्त केली। उदाहरणार्थ, एकलव्य हे किती आदर्श शिष्य होते। हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून दिला। किती ती श्रेष्ठ गुरुभक्ती। स्वामी विवेकानंद म्हणतात, माझ्या गुरूंनी चिमूटभर माती उचलून फुंकली तर मातीच्या कणाकणातून असे अनेक विवेकानंद निर्माण होते। गुरु शिष्यांच्या अशा अनेक उदाहरणांनी आपला प्राचीन इतिहास उजळून निघाला आहे। गुरुपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं। त्या दिवशी आपण महर्षी व्यासांचं पूजन करतो। महर्षी व्यासांनी महाभारत हा मोठा ग्रंथ लिहिला। महर्षी व्यासांचा प्रचंड अभ्यास, चिंतन, माणसांचे निरीक्षण, भारत यात्रेतील अनुभव या सर्व गोष्टींची प्रचिती आपल्याला महाभारतात दिसून येते। भागवत, ब्रह्मसूत्रे, 18 पुराणे लिहिली। त्यांच्या या ज्ञानामुळे त्यांना जगाच्या गुरुस्थानी मानले जाते। साऱ्या गुरुजनांचे प्रतीक म्हणून महर्षी व्यासांची पूजा करतात। गुरुबद्दल आदर व्यक्त करूया। आणि मुख्य महत्त्वाचे म्हणजे त्यांनी शिकवलेलं ज्ञान सत्सद विवेक बुद्धी प्रत्यक्ष आचरणात आणूया। जो सद्वस्तू दाखवितो तो खरा सद्गुरू। सर्व गुरूंना आपण वंदन करूया। खूप खूप धन्यवाद। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।